आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। खरी शिवसेना कोणती हे महाराष्ट्राला सांगणारे एकनाथ शिंदे। अमित शहांकडून शिंदेंच्या शिवसेनेचा खरी शिवसेना म्हणून उल्लेख, तर नुसते शिवाशाप देता मुंबईसाठी तुम्ही काय केलं, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना सवाल। बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपवलं, शिवसेनेबद्दल सांगणारे अमित शहा कोण, अंबादास दानवेंचा सवाल। मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या। उद्धव ठाकरे यांचे बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। युती आघाडी होईल नाही होईल, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा, उद्धव ठाकरेंचे आदेश। युती की आघाडी कुणासोबत जायचं ते लवकरच जाहीर करा। शिवसेना भवनातील बैठकीमध्ये भास्कर जाधवांची भूमिका। कार्यकर्ते तयारी करतात, मग उमेदवारी मिळाली की नाराज होऊन दुसरीकडे जातात किंवा मग अपक्ष उभे राहतात, त्यामुळे पक्षाला फटका बसतो, भास्कर जाधवांचं मत। ठाकरे गटासोबत युती हा एकमेव विषय आमच्या पुढे नाही। काल जो उत्साह दिसला तो याआधी का दिसला नाही, संदीप देशपांडेंची ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मॅच फिक्सिंग, महाराष्ट्रातले मूळ प्रश्न भरकटवण्यासाठी गाठीभेटी, हिंदी भाषा वादावरून नाना पटोलेंची टीका, तर नाना पटोले यांचा मेंदू तपासायला हवा, संदीप देशपांडेंचं त्यांना उत्तर। शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र पोस्ट, वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केलेल्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून बोचरी टीका। मुख्यमंत्री स्वतः बोलबच्चन आहेत, उद्धव ठाकरे बोलतात ते करतात, मोदींच्या घोषणा ऐका, फडणवीसांच्याही घोषणा ऐका, अच्छे दिन आएंगे, शेतकरी कर्जमाफी करू, कुठे आहे कर्जमाफी, अंबादास दानवेंचा फडणवीसांवर निशाणा, तर फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंचा बोलबच्चन असा उल्लेख करण्यात आला होता। गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, हिंदीच बोलणार, हिंदीच शिकणार असल्याचं विधान, यासह राज ठाकरेंची कितीही निंदा केली तरी कमीच आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा।